मी डॉक्टर शरद पोरे, MD फिजिशियन. मी फलटण येथे सध्या प्रॅक्टिस करतो. एकूण मी 50 वर्ष वैद्यकीय व्यवसायात आहे. मधुमेह म्हटलं की प्रथम आपण कारणाचा विचार केला पाहिजे. मधुमेह हा शरीरामध्ये जे अंतस्राव होतात त्याच्यामध्ये इन्सुलिन नावाचं जे स्राव असतो तो पुरेसा पाहिजे. मधुमेह होतो केव्हा तर तो स्राव कमी पडला, इन्सुलिन कमी पडलं किंवा इन्सुलिन व्यवस्थित वापरलं गेलं नाही शरीरात तर मधुमेह होतो. मधुमेह हा आयुष्यभराचा आजार आहे. तेव्हा असं नाही की सर्दी खोकल्यासारखं थोड्या दिवसात बरं वाटलं आणि ते सोडून दिलं, तर त्याचा पाठपुरावा करून प्रत्येक वेळी त्याप्रमाणे औषध घेणं महत्त्वाचं आहे. आता मधुमेहामध्ये खावं काय हा नेहमी पेशंटचा प्रश्न असतो की काय खावं. तर शक्यतो ज्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स हे पिष्टमय पदार्थ जेव्हा जास्त होत नाही असे पदार्थ खावेत. तर शक्यतो भाकरी चपाती खाल्ली तरी चालते, पण गोड फळं गोड पदार्थ खाऊ नयेत. विशेषतः साखर, गूळ, मध असे पदार्थ खाऊ नयेत. त्याचप्रमाणे पपई, त्याचप्रमाणे द्राक्ष, अंजीर अशी जी गोड फळं आहेत ती खाऊ नयेत. केळीने सुद्धा साखर वाढते. तर या गोष्टी पाळून नाही पाळल्या आपण किंवा नाही कंट्रोल ठेवलं तर मात्र आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर ह्या आजाराचा दुष्परिणाम होतो. म्हणजे तुमचं किडनी बिघडते, हृदय बिघडतं, मेंदू बिघडतो, शरीरातले लिव्हर बिघडतं. अशाप्रमाणे हळूहळू एक एक अवयव कामातून गेला तर मात्र आपल्याला त्रास होतो आणि तो मोठा आजार आपण घेऊ शकतो.